कोणतं केलं आपण G200G, इथं फोल्डर आले त्याचं. तर ही एक फाईल जर आपण डाउनलोड केली असेल तर अशा पद्धतीने डाउनलोड होते इंटरनेटवर. बघा 2 GB ची जर फाईल असेल आणि तुम्ही एक्सट्रॅक्ट केलो तर 3 GB 4 GB फाईल होते. त्याची साईज पण मोठी होते. त्याची साईज मोठीच असते फाईलची. तर विनरोअर मध्ये किंवा 7-zip मध्ये आपल्याला काय करता येईल, त्याला एक्सट्रॅक्ट करता येईल. एक्सट्रॅक्ट पण करता येईल आणि जर तुमचं एक फोल्डर आहे त्या फोल्डरला विनरोअर मध्ये कन्वर्ट देखील करता येईल तुम्हाला. म्हणजे समजा 5 GB चं फोल्डर आहे, त्याला विनरोअरची फाईल तयार करून ठेवता येते तुम्हाला. म्हणजे 5 GB 2 GB मध्येच येते. पुन्हा एक्सट्रॅक्ट केली 5 GB होते आणखी. त्यासाठी तुमचं स्टोरेज पण कमी होईल. किंवा तुम्हाला अपलोड करायचं, डायरेक्ट फोल्डर अपलोड करता येईल इंटरनेटवर. तुम्हाला अशी झिप फाईल तयार करावी लागते. झिप फाईल तयार करण्यासाठी राईट क्लिक, ऍड टू आर्चिव्ह दिसते इथं, त्याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला अशी फाईल पण तयार करता येते फोल्डरची. इथे तुम्हाला पासवर्ड पण टाकता येते. म्हणजे तुम्ही जर अपलोड केलो, समजा एक सिक्रेट फाईल असेल कुठली, त्याला अपलोड केलं इंटरनेटवर, कुणी डाउनलोड जरी केलं तर त्याला वापरता येऊन. समजा तुमची एक वेबसाईट जर तुम्ही अपलोड केलो तर त्याला पासवर्ड टाकता येईल तुम्हाला. किंवा कधी कधी मोबाईलला प्रॉब्लेम येते, फ्लॅशिंग केलं की टच चालू होतं, तर ते फाईल जे आहेत इंटरनेटवर भेटत नाहीत कधी कधी. ती फाईल बी अपलोड करता येते, त्याला पासवर्ड टाकतात आणि त्याला पेड फाईल म्हणून बी टाकता येते तुम्हाला. ज्यानं डाउनलोड केलं त्याला पासवर्ड देण्यासाठी पैसे घ्यायचे, ती पेड फाईल असते. तर तसं पण तुम्हाला पासवर्ड टाकता येतं. त्यामध्ये आपल्याला विनरर आणि दुसरं सॉफ्टवेअर कुठलं आहे, 7-zip. 7-zip मध्ये पण तुम्हाला करता येईल एक्सट्रॅक्ट फाईल. कधी कधी काय होते, विनरर मध्ये काही फाईल एक्सट्रॅक्ट होत नाही, तर इथं 7-zip ऑप्शन दिसतंय, तर 7-zip मधून देखील तुम्हाला एक्सट्रॅक्ट फाईल करता येईल. समजलं का सगळ्या डोक्याच्या वर चाललंय. ज्यांना कम्प्युटरचं नॉलेज नाही त्यांना थोडं थोडं कळणार नाही आताच, थोडं जड जाईल. ज्यांना कम्प्युटरचं नॉलेज आहे किंवा ऑलरेडी ज्यांनी सॉफ्टवेअरचं काम केले त्यांना एकदम इझी समजतं. जे सांगलं होतं इझी समजतं लगेच. नाही समजलं डबल आपल्याला व्हिडिओ केलेला ते बघायचं, किंवा आपण दररोज आता त्याच्यात जाणारच आहे, तर दररोज सॉफ्टवेअर आपल्याला लागणारच आहे. त्याच्यामुळे आपल्याला समजेल ते, काही विषय नाही. त्यानंतर नेक्स्ट जे सॉफ्टवेअर आहे आपलं एनएडिस्क. किती जणांना माहिती आहे? एकाला माहित नाही. त्याच्यानंतर टीमव्ह्यूवर किती जणांना माहिती आहे? कोणालाच माहित नाही. अल्ट्रा व्ह्यूवर कोणालाच माहित नाही. तर एनएडिस्क हे सॉफ्टवेअर आपल्याला, जर आपल्याला समोरच्याचा लॅपटॉप ऑपरेट करायचा असेल समोरच्याचा, तर ते सॉफ्टवेअर घेऊन आपल्याला त्याचा कोड असते. लाईव्ह असणारे कोणी एनएडिस्क वापरत असेल तर आयडी टाका, तुमचं जॉईन करू लागेल तिथं. एनएडिस्क करा डाउनलोड, लाईव्ह असणारे दुकानात असतील तर. आहे का कोणाचं? चेक करू तुमचं कम्प्युटर काय काय सॉफ्टवेअर आहेत ते. तेव्हा इथून डाउनलोड करायचं. फक्त 5 MB सॉफ्टवेअर आहे. एकाकडे कम्प्युटर नाही लाईव्ह आल्यावर, म्हणजे असेल पण त्यांनी दुकानात नसतील. आज संडे आहे, बाहेर असतील. कोण कोणा लाईव्ह जरा टाका बर, कुठले कुठले दुकानदार लाईव्ह आहेत. आवाज येते का? परफेक्ट मोबाईल शॉपी पुणे, आझाद मोबाईल डोकी, आनंद. तर हे जे आपलं सॉफ्टवेअर आहे त्याच्यानं काय करता येईल आपल्याला, दुसऱ्याचं कम्प्युटर आपल्याला इथं वापरता येईल म्हणजे ऑपरेट करता येईल इथून. निकम, इंद्रजित निकम आज सुट्टी आहे, घरी आहे. ओके. ओम पाटील. तर बघा ही आयडी असते, ह्या ठिकाणी आयडी टाकायची समोरच्याची. तुमचा मोबाईल द्या, मोबाईलची करता येते आपल्याला. तुमचा मोबाईल इथून चालू वापर करा डाउनलोड मोबाईल मध्ये एनएडिस्क. मोबाईल टू मोबाईल बी कनेक्ट करता येते, मोबाईल कम्प्युटर बी कनेक्ट करता येते.